हाय गाईस, वेलकम टू माय न्यू व्लॉग. नवीन दिवस नवीन व्लॉग. आपल्या सर्वांचं आपल्या नेटवर्कवर खूप खूप स्वागत. तर आज घरातून व्लॉग बनतोय कारण आज आपण काहीतरी बनवतो आहे. इकडे मम्मी आहे. या मम्मीला पण काहीतरी बोलायचं आहे ब्लॉग मध्ये, पण ती लाजते. कॅमेरा शाय आहे ती. आणि आमच्या बाजूला पण एक डॉगी आहे. तो डॉगी सध्या भोगतोय. तो एकटा आहे म्हणून. तर आज आपण बनवणार आहे चिकन भुना मसाला. तर हे आहे आपलं 1 किलोच्या अराउंड चिकन. 800-900 ग्राम असेल. त्यानंतर हे आहे मीठ. मीठ रिक्वायरमेंट नुसार आपण यूज करणार. आणि जिंजर गार्लिक पेस्ट हे मस्ट आहे. त्यानंतर मग हे दही आहे. ह्याचा यूज आता तर नाही आहे, बट सॉरी. आणि हे मस्ट आहे. लिंबू आपल्याला पूर्ण यूज करायचं एवढा. तर बेसिकली हे एवढंच आहे मॅरिनेशन. आपण मॅरिनेट करून घेऊया. तर असं मस्त मस्त करून मॅरिनेट करून घ्यायचं. ओ काळीज मसाला पण आपण बनवतो कधीतरी, त्याची पण रेसिपी करू आणि नक्कीच दाखवू तुम्हाला. तर मॅरिनेशन झालंय मस्त पैकी. आता आपण नेक्स्ट स्टेप कडे जाऊया. तर हे आहेत आपले इन्ग्रेडियंट्स. टोमॅटो आपण 2 टोमॅटो घेतले. कांदे 4 घेतलेत. हा आहे काश्मीरी लाल मिरचीचा मसाला. सरसो का तेल मेन इन्ग्रेडियंट्स आहे असं म्हणतात. ह्याच्यात बनलं तर टेस्ट आहे ती एनहान्स होते. टेस्ट इसमें एनहान्स होती है. आणि एक आहे नमक, टाटा नमक. आणि आलं लसूण पेस्ट. ह्याची परत आपल्याला गरज लागेल तेव्हा आपण सांगूच. इथे आहे खडा मसाला, काश्मीरी मिरची, तेजपत्ता, लवंग, मिरची, हळद, जिरा, वेलची पण आहे कुठेतरी, शोधतो. तर आपण बनवायला करूया सुरुवात. मस्तपणे कुकर जो आहे तो गरम झालेला आहे. सरसों का तेल इसमें डालेंगे अभी. तेल आहे ना ते पूर्ण कडकडीत गरम होईपर्यंत आपल्याला वेट करायचं आहे. तर आपलं सरसोचं तेल जे आहे ते मस्तपैकी गरम झालेलं आहे. आपल्याला वाफा दिसू शकतात. तर त्यामध्ये आपण पहिला टाकणार आहे काश्मीरी मिर्च. आणि असा आवाज यायला हवा. त्यानंतर टाकणार आपण तेजपत्ता, 2 मिरच्या. आणि जे काही खडा मसाल्यामध्ये असतं ते सर्व आपल्याला टाकायचं आहे, इन्क्लुडिंग जिरा अँड ऑल. आणि असे जे मसाले आहेत ते असे चाटून करून उडायला पाहिजे. तेव्हाच कुठेतरी जो मसाल्याचा एक फ्लेवर आहे तो यात रिलीज होईल आणि खायला मजा येईल. आपण बघू शकता तेल कसं तडतडत आहे. आणि त्यात आपल्याला टाकायचा आता कांदा. कांदा टाकल्यावर तेल जरा चिल झालेलं आहे. आपल्याला उरलेला कांदा टाकून पण त्याला नीट भुनून घ्यायचं. तर भुनून म्हणजेच परतून असतं ते मला माहिती होतं, तरी माझ्या घरचे मला आता गाईड करत होते. तर तेच आपल्याला आता कांदा हाय फ्लेमवर परतून घ्यायचा आहे पूर्ण ब्राऊन होईपर्यंत. चिकन भुना याची स्पेशालिटी हेच आहे की त्यात जो कांदा वगैरे किंवा आपण चिकन पण टाकतो ते त्यात नीट असं फ्राय व्हायला हवं, जेणेकरून त्याचा पूर्ण एक फ्लेवर रिलीज होतो. तर कांदा आपला जो आहे तो 50% मस्त गोल्डन झालेला आहे, तो आपल्याला दिसू शकतो. तर जे नेक्स्ट इन्ग्रेडियंट्स आहे ते आपण याच्यात टाकणार आहे ते आहे टोमॅटो. टोमॅटो आपण 2 घेतले आहेत आणि हे दोन्ही आपल्याला पूर्ण टाकायचे आहेत. टोमॅटो टाकून झाल्यावर परत आपल्याला छान असं ढवळायचं आहे आणि परत वेट करायचं आहे की टोमॅटोचं पाणी सुटेल आणि कांदा पण थोडा अजून फ्राय होईल. तर नेक्स्ट स्टेप आहे आपण कांदा आणि टोमॅटो असा भाजून घेतलाय. आता आपल्याला याच्यात टाकायचं आहे चिकन. पूर्ण चिकन आपल्याला टाकायचं आहे. आपण हळूहळू करून यात चिकन टाकूया. तर नेक्स्ट स्टेप आहे आपण यात टाकणार आहे लाल तिखट. 2 चमचे आपण टाकतोय, चवीनुसार टाका. लाल तिखट टाकलंय. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टाकायची आहे जिरा पावडर. जिरा पावडर पण 1 चमचाच्या आसपास. त्यानंतर आहे धना पावडर,
सेम जिरा पावडर एवढीच आपल्याला धना पावडर टाकायची आहे, 1 चमच्याच्या आसपास. हे आता मला सवय आहे पॅकेटमध्ये डायरेक्ट टाकायची. ही ऍक्च्युली माझी घाण सवय आहे, बट ठीक आहे. आणि हा आहे गरम मसाला. मेन इन्ग्रेडियंट समजू शकतात तुम्ही याला. हा थोडा जास्त टाकला तरी चालेल, फ्लेवर होतात बॅलन्स नंतर. आणि शेवटी थोडा मीठ स्प्रिंकल करा आणि त्या मीठ सोबत थोडी हळद टाका. त्यानंतर आपण याच्यामध्ये अर्धा तांब्या पाणी टाकतो. पहिला अर्धाच टाका, त्यानंतर अख्खा टाका. अर्धा टाकून याला नीट असं ढवळून घ्यायचं आहे. तर आपण सर्व गोष्टी टाकल्या आहेत. आता आपल्याला फक्त याला छान असं ढवळायचं आणि कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे. त्यानंतर 2 शिट्ट्या झाल्यानंतर हे पूर्ण तयार होईल. तर चला मग भेटूया 2 शिट्ट्या झाल्यावर. मी तर आपण पाहू शकता चिकन हे खूप छान प्रकारे शिजलेलं आहे आणि एक ते थिकनेस पण मेंटेन राहिलाय. पाणी सुटतं चिकनला, त्यामुळे बघा सो पातळ झालंय छान. 2 शिट्ट्या आपण करून घेतल्या. साईडला आपण ह्यात बारीक चिरलेली खूप कोथिंबीर टाकणार, जेणेकरून ह्यात अजून खूप छान फ्लेवर्स येतील आणि खायला पण मजा येईल. तर आपण सुंदरपैकी आजची डिश बनवली आणि सर्व केली. जर तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही पण नक्की ट्राय करा. चॅनलला पण लाईक शेअर सबस्क्राईब करा. नुसतंच जेवण बनवायचं ब्लॉग्स नाही येणार आहेत. आपण खूप काय काय एक्सपिरियन्स करणार आहोत आणि एकत्र करणार आहोत. तर कशी वाटली डिश सांगा आणि कमेंटमध्ये सजेशन्स द्या. तुम्ही पण ट्राय करा. तुमची डिश कशी झाली तेही मला सांगा, मला पण आवडेल. लाईक शेअर अँड सबस्क्राईब. बाय बाय.